नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, या सगळ्या राजकीय आखाड्यामध्ये महासंग्रामामध्ये नवनवे योद्धे मैदानात येत आहेत आणि या योद्ध्यांशी संवाद आपण साधतोय. आज अशाच एका योद्ध्याशी आपण बोलणार आहोत. खरं तर छावा म्हणायला हवा. हा छावा आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पाटील आपल्या सोबत आहेत. आबांचे दिवंगत आबांचे चिरंजीव आहेत. रोहितजी, स्वागत आहे तुमचं. खरं तर काल परवापर्यंत आम्ही तुम्हाला अभ्यासाच्या परीक्षा देताना बघितलेलं होतं, पण आता खऱ्या अर्थानं आयुष्याची पहिली राजकीय परीक्षा तुम्ही देणार आहात. कसं वाटतंय? खरं तर मी सुरुवातीला माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी आशीर्वाद गेल्या इतक्या वर्षामध्ये काम करताना दिला, त्यांनी साथ दिली आणि त्यामुळे आम्ही चांगलं काम करू शकलो. आणि त्यापुढे जाऊन मी आदरणीय पवार साहेबांचा, जयंत पाटील साहेबांचा, सुप्रियाताईंचा, रोहितदादांचा सुद्धा मनापासून आभारी आहे की लोकांच्या मागणीनंतर त्यांनी माझ्या बाबतीत सकारात्मक विचार केला आणि अगदी कमी वयामध्ये मला हा अर्ज भरण्याची संधी दिली. तुमची ही लढाई तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग आहे? खरं तर गावाकडे एक म्हण आहे, मला अगदी मी ज्यावेळेस जुन्या लोकांच्या भेटी घेतोय, म्हण आहे ती, तसं म्हणजे सस्याची शिकार करायला जाताना वाघाच्या शिकारीच्या तयारीने जायचं असतं, अशी गावाकडे जुनी जाणत्या लोकांची एक म्हण आहे. आता या निवडणुकीला सामोरं जात असताना तितक्याच तयारीनं जाण्याचा निर्धार आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी केलेला आहे. मुळात मी पहिल्यांदाही विधानसभा निवडणूक लढवतोय. गेल्या 8-9 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि काम करत असताना लोकांच्यापर्यंत लोकांना फायदा होईल अशा दृष्टीनं काम केलेलं आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या सद्सद्विवेक बुद्धीवरती मला विश्वास आहे. कोणी उभारलं तरी चांगलं काय वाईट काय यातला फरक करणारी माझी लोक आहेत आणि ते निश्चितपणाने माझा मार्ग सुकर करतील असा विश्वास मला आहे. विश्वास नक्की जनतेबद्दल आहे, पण जेव्हा तुम्ही आज हे पहिलं पाऊल टाकताय, एक मोठं राजकीय पाऊल टाकताय, आबांची आठवण येते? मी अगदी सकाळपासून ज्यावेळेस या एकूण प्रक्रियेमध्ये सुरुवात केलेली आहे, सगळी आबांची जुनी लोक एकत्र आली, त्यांनी सुरुवातीला बैठक घेतली, सगळं मी अर्ज भरतोय अशा ज्यावेळेस मी सांगितलं त्यावेळेस सगळ्यांनी काम चालू केलं. प्रत्येक गावामध्ये आमचे दौरे वेगवेगळ्या पद्धतीने आखले गेले, लोकांपर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने त्यांनी काम चालू केलं. पक्षाचं चिन्ह नवीन आहे आणि असं असताना आपण उमेदवाराला सुद्धा पोचवलं पाहिजे या जिद्दीनं ही सगळी जुनी लोक कामाला लागलेली आहेत. आणि या जुन्या लोकांकडे बघितल्यानंतर मला माझ्या वडिलांची आठवण निश्चितपणाने येते. एक चांगली फळी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी तयार केली आणि ती जी पुण्याई माझ्याबरोबर उभी आहे, मला निश्चितपणाने विश्वास आहे की या सगळ्या लोकांचा जो आशीर्वाद आहे, किंबहुना गेल्या 8-9 वर्षामध्ये मी मतदारसंघामध्ये जे काम केलेलं आहे त्याला इथली लोक चांगला प्रतिसाद देतात. आणि मागच्या 5 वर्षामध्ये सुद्धा साधारण 800-850 कोटीपेक्षा जास्त निधी मी मतदारसंघामध्ये आणू शकलो. अगदी मागच्या 2 वर्षातला महायुतीच्या काळातला जर सोडला, कारण मागच्या 2 वर्षामध्ये थोडीशी सावत्रभावाची वागणूक मिळाली, काहीच निधी दिला गेला नाही अशी परिस्थिती होती. पण तशाही परिस्थितीत लोकांनी समजून घेतलं. त्यांची एकच भूमिका होती की राजकीय परिस्थिती बदलते आणि अशा परिस्थितीमध्ये पवार साहेबांनी आबांना मोठं केलं होतं आणि आपण पवार साहेबांबरोबर राहिलं पाहिजे. आणि हीच भूमिका माझ्या कुटुंबाची होती, आमच्या सर्व कार्यकर्त्यांची होती. कुठलाही निधी मिळालेला नसताना सुद्धा लोकांनी कुठली तक्रार केली नाही आणि आज मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये काम झालेलं आहे. त्याच बळावरती आम्ही निवडणूक लढवतोय. खरं तर लोकांच्या घरात एक घड्याळ असतं, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या घरामध्ये 2 घड्याळ असायची, एक भिंतीवरचं आणि एक काळजातलं. ज्या घड्याळाच्यासाठी आत्तापर्यंत तुम्ही लढलात, संघर्ष केलात, ते अस्मितेचं प्रतीक होतं, त्याच घड्याळाच्या विरोधात तुम्हाला लढावं लागणार आहे. काय भावना आहेत? मुळात कार्यकर्त्यांच्या
त्या बाबतीतच्या भावना कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी सुरुवातीला निराशा होती. लोकसभेच्या पूर्वी ज्यावेळेस नवीन चिन्ह दिलं गेलं त्यावेळेस एक परिस्थिती अशी होती की 1999 पासून या मतदारसंघात घड्याळावरती आपण निवडणूक लढवतोय आणि असं असताना उद्या याच घड्याळाच्या विरोधात लढायचं म्हणलं तर थोडीशी अडचणीची परिस्थिती असते आणि हे चिन्ह आपण रुजवू शकलेलं आहे. ते चिन्ह रुजवण्याचं काम आपल्याला पुन्हा एकदा नवीन चिन्ह रुजवण्याचं काम करावं लागेल. ही सगळी आव्हानं मला या निवडणुकीमध्ये होती. पण निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच अगदी जूनपासून यावरती आम्ही काम केलं. पक्षाचं चिन्ह आम्ही पोचवू शकलो. प्रचाराच्या साधारण 1-2 फेऱ्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि पुढच्या 15 दिवसामध्ये पुढच्या 20 दिवसामध्ये सूक्ष्म नियोजन आम्ही केलेलं आहे. लोकांपर्यंत जाण्याचं आमचं काम, लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं आणि बरीच कामं झाली असल्यामुळे लोकांच्यामध्ये सुद्धा समाधान व्यक्त होतं आहे. त्यामुळे आज घड्याळाच्या विरोधात लढत असताना जे नवीन चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे तुतारी वाजवणारा माणूस, या बाबतीत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता जास्त होती आणि मला विश्वास आहे आज अजित पवार यांना पुन्हा घड्याळ काही अटी आणि शर्ती घालून घड्याळ हे चिन्ह वापरायला परवानगी देण्यात आलेली आहे. तुम्हाला याचा काही सेटबॅक बसू शकतो का आणि या निर्णयाकडे कसं पाहता तुम्ही? नाही, मतदारसंघामध्ये आता मला असं कळालं की तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघामध्ये ज्यावेळेस घड्याळ माझ्या विरोधात दिलं जाणार आहे त्यावेळेस चिन्ह रुजलेल्याचा फायदा या मतदारसंघामध्ये होईल असं वाटतं. लोकसभा निवडणूक 3 महिन्यापूर्वी झाली. या मतदारसंघामध्ये सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघामध्ये आणि तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये तसं अपक्ष जे आत्ता खासदार निवडून आले लिफाफ्याच्या चिन्हावर, लिफाफा चिन्ह तर 11 दिवस आधी मिळालं तरी लिफाफा हे चिन्ह लोकांपर्यंत पोचलं, लोकांनी मतं दिली, हे चिन्हाला निवडून आणलं. तुतारी वाजवणारा माणूस हे जे नवीन चिन्ह मिळालेलं आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत पोचवलेलं आहे. त्यामध्ये कुठलीही कसर ठेवली नाही. सर्वसामान्य कार्यकर्ते आज प्रयत्न करतात आणि मला विश्वास आहे की ते ज्या पद्धतीने प्रयत्न करतात घड्याळ जरी आलं तरी कुठल्याही पद्धतीचा सेटबॅक आम्हाला मतदारसंघामध्ये बसणार नाही. किंबहुना घड्याळाच्या विरोधात तुतारी, हा तुतारी वाजवणाऱ्या माणसाला निश्चितपणाने फायदा होईल. ठीक आहे. सुप्रिया सुळे यांनी आज तुम्ही अर्ज भरल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण ती ऐकूया, नंतर मी तुम्हाला विचारेन त्याच्याबद्दल. बघा, मला काय बघायला लागत नाही. चला रोहित पाटील फॉर्म भरला. रोहित आणि रोहित टाकतील निवडून येईल. तो RR माझ्या भावाचा मुलगा. रोहित हा सगळा राजकीय प्रवास करत असताना शरद पवार साहेबांशी कधी काही बोलणं होतं? काही त्यांच्याकडून तुम्हाला राजकीय बाळकडू मिळतं? नक्की पवार साहेबांचं मार्गदर्शन या एकूण प्रक्रियेमध्ये आम्हाला मिळतं. मतदारसंघामध्ये काय नियोजन पाहिजे, कसं नियोजन पाहिजे, किंबहुना अगदी लोकांमध्ये न राहणारी माणसं त्यांना आवडत नाहीत हे त्यांच्याशी अनेक वेळेला बोलताना लक्षात आलेलं आहे. लोकांमध्ये मिसळलं, लोकांची कामं केली आणि त्या बाबतीत त्यांना माहिती दिली तर त्यांना निश्चितपणाने ते आवडतं. आणि सुदैवाने वडिलांपासून तेच आमच्यावरती संस्कार झालेले आहेत, सतत लोकांच्यात राहत लोकांचे प्रश्न सोडवण्याचं. तर मग जिथं जिथं अडचण येईल तिथं पवार साहेबांसारख्या एका ज्येष्ठ व्यक्तीचं मार्गदर्शन आम्हाला मिळतं आहे आणि मला त्याचा आनंद आहे. तेही अगदी हा लहान मुलगा आहे एवढंच बोललं पाहिजे असं न करता मला जे मार्गदर्शन अपेक्षित आहे ते मार्गदर्शन देण्याचा त्यांचा सुद्धा प्रयत्न असतो आणि त्याप्रती मी नेहमी कृतज्ञ राहीन. तुमचं वय काय आहे आता? किती वय आहे? एक्झॅक्ट वय किती आहे? माझं वय 25 वर्ष पूर्ण मी 3 महिन्यापूर्वी झालेलो आहे. बरं, अभिनंदन. तुमचं वय खूप महत्त्वाचं आहे. मला ते वयासंदर्भात 2 प्रश्न आहेत म्हणून मी विचारलं. मला सांगा, आता हे वय तुमच्यासाठी ॲडव्हान्टेज आहे की डिसॲडव्हान्टेज आहे? म्हणजे अरे हा काय पोरगा सोरगा असा आहे की अरे हा तर छावा आहे? मी या मतदारसंघामध्ये वयाच्या 17व्या वर्षीपासून फिरतोय. अगदी सुरुवातीला तशा प्रतिक्रिया यायच्या की लहान आहे अजून, किंवा थोडंसं अल्लड आहे, किंवा काही विरोधक सुद्धा अजून लहान आहे याच्याकडे लक्ष देऊ नका अशा पद्धतीच्या वल्गना करायचे. पण मी ज्या पद्धतीने काम करू शकलो, आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं
एक चांगली फळी निर्माण करू शकलो, उभी करू शकलो. आज मी मतदारसंघामध्ये नवखा राहिलेला नाही. माझा चेहरा माझ्या सर्व सहकाऱ्यांनी अगदी घराघरात पोचवलेला आहे कामाच्या माध्यमातून, आणि चांगली विकास कामं या मतदारसंघामध्ये झालेली आहेत याचा विश्वास इथल्या सर्वसामान्य लोकांना आहे. त्यामुळे वय जसं ॲडव्हान्टेज आहे तसं डिसॲडव्हान्टेजसुद्धा असू शकतो. पण माझ्यासाठी आज मी ज्यावेळेस या वयामध्ये ही निवडणूक लढवतो आहे, एक चांगले विजन घेऊन मी मतदारसंघामध्ये निवडणूक लढवतो आहे. किंबहुना उद्याच्या 5 वर्षामध्ये काय काम करणार आहे याचा मॅनिफेस्टो माझा तयार आहे. 10-15 वर्षामध्ये मतदारसंघाचं चित्र कसं असलं पाहिजे, मग त्यामध्ये एज्युकेशन, हेल्थ म्हणजे शिक्षण, आरोग्य, परत महिला सबलीकरण असे अनेक विषय घेत प्रत्येक विषयाप्रती आपलं काय विजन असलं पाहिजे हे क्लिअर आहे. एज्युकेशनमध्ये टेक कसं आलं पाहिजे या बाबतीत माझं विजन क्लिअर आहे. त्या दृष्टीनं आम्ही कामसुद्धा चालू केलं आहे. हेल्थमध्ये टेक कसं आलं पाहिजे या बाबतीत आमचं विजन क्लिअर आहे. HPV वॅक्सिनेशनच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये आम्ही सर्वायकल कॅन्सरवरती काम करतोय. आता हे सगळं काम करत असताना किंवा हा स्कोप मला मिळत असताना माझ्या वयाचा फायदा निश्चितपणाने मला होतोय असं मला वाटतं. पण एक गोष्ट आहे ना रोहित, तुम्ही काम करत असताना म्हणजे मी मुद्दाम त्याच्याबद्दल तुम्हाला छेडलंय. आबांच्या सोबत काम करणारी एक पिढी, एक जनरेशन, आज त्यांचं वय कदाचित 60-70 मध्ये गेले असतील, जे आबांच्या सोबत त्यांनी काम केलं. 60-70च्या ज्या माणसांनी आबांसोबत काम केलंय त्या व्यक्तींना ते वय आणि हे बघता तुमचे कार्यकर्ते म्हणून काम करणं, हा जो जनरेशन गॅप आहे तो जनरेशन गॅप जाणवतो का? ते अडखळले पण कधी जाणवतं का? अवघडले पण जाणवतं का? मी स्वतःच मतदारसंघामध्ये काम करताना कार्यकर्ता म्हणून काम करतो, आणि ही जी आबांची फळी आहे ती सुदैवाने इतकी चांगली आहे. आबांनी ज्या पद्धतीने ही फळी निर्माण केलेली आहे, अगदी एखाद्या ठिकाणी मी भाषण जरी करत असलो तरी काही मंडळी भाषण रेकॉर्ड करत असतात, पुन्हा मला ते व्हॉट्सअपवरती पाठवत असतात. म्हणजे जसा घडणारा असावा लागतो तशी घडवणारी 4 माणसं सुद्धा असावी लागतात. तशी घडवणारी माणसं सुदैवानं आबांच्या फळीतली माझ्याबरोबर उभी आहेत. आता अगदी एखाद्या गोष्टीवरून मग एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करायची असेल तर त्यांची ट्रॅडिशनल पद्धत वेगळी होती, आपण नवीन पद्धत तरुणांची असू शकते. तर त्या सगळ्याचा संगम सुद्धा आम्ही सर्वजण घालण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे त्यांच्या बाबतीत किंवा त्यांच्याबरोबर कधी मतभेद होत नाहीत. किंबहुना आम्ही एक सवय आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांना लावलेली आहे की प्रत्येक गावामध्ये काम करत असताना तिथल्या लोकांच्या, ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेत गावामध्ये काम करा, आणि त्याचा फायदा आमच्या तरुण सहकाऱ्यांना होतोय तिथे. त्यामुळे तसे मतभेद कधी होत नाहीत. किंबहुना ते आम्हाला समजून घेतात आणि काम करतात. आज जेव्हा अर्ज भरतो आपण तेव्हा तो एक भावनिक सुद्धा क्षण असतो. आबांच्या कधी असं अर्ज भरण्याच्या त्या कार्यक्रमाला तुम्ही गेला होतात का? तो दिवस कधी आठवतो तुम्हाला? नाही, मी 2014 साली ज्यावेळेस आबांनी अर्ज भरला त्यावेळेस माझं मी 9वी मध्ये होतो, आणि अर्ज भरण्याचं म्हणजे त्यावेळेस दिवाळीच्या दरम्यान मतदान, दिवाळीच्या आधी मतदान असायचं. अर्ज भरण्याच्या दरम्यान आमच्या परीक्षा चालू असायच्या, पण शेवटचे 4 दिवस आम्हाला प्रचारासाठी मिळायचे, आणि त्यावेळेस घर टू घर अगदी घरातल्यांबरोबर आम्ही फिरायचो. आबांच्या शेवटच्या सभा मी केलेल्या आहेत. सांगता सभा जी तासगाव आणि कवटेमंकाला व्हायची त्या सभा आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे आबांच्या निवडणुकीच्या बाबतीतची तेवढीच एक आठवण आहे. बरं, आता आई राजकारणात होत्या, तसं राजकीय वातावरण आहे, लहानपणापासून तुम्हाला राजकारणात यायचं होतं, हे सगळं आहे, पण एक पर्सनल सुद्धा लाईफ आहे. आईचा कधी ओरडा खाल्लाय का? आईचा ओरडा म्हणजे सुदैवाने कधी जेवत नसलं तरच ती ओरडते, किंवा जास्त जागरण झालं तर ती आजही ओरडते. पण त्याच्या व्यतिरिक्त जे स्वतंत्र, जे फ्रीडम तिनं दिलेलं आहे तो वाखाणण्याजोगा, आणि त्या फ्रीडमचा मिसयूज नाही झाला पाहिजे असं पहिल्यापासून घरातून, म्हणजे काय केलं पाहिजे यापेक्षा काय नाही केलं पाहिजे या बाबतीची शिकवण फार चांगल्या पद्धतीने दिली गेलेली आहे. त्यामुळं काय नाही केलं पाहिजे हे मनामध्ये ठळक आहे, ते आपण करत नाही, आणि त्यामुळे तो फ्रीडम मिळतोय. त्यामुळे त्या फ्रीडमच्या माध्यमातून हे काम करायला मिळते. किंबहुना त्यांनी फ्रीडम दिला म्हणून इतक्या तडपीनं काम करू शकतो. तुम्ही तरुण आहात, मी तुमचं वय सुद्धा विचारलं. जागरणाच्या बोला.
जागरण केलं किंवा वेळेवर जेवण नाही झालं तरच ती ओरडते. जे अलीकडच्या काळात रोज होतंय पण तरी पण ती समजून घेते. बरं, तुम्ही तरुण आहात, मी तुमचं वय सुद्धा विचारलं आणि योग्य वेळी तुम्ही वयाच्या योग्य निर्णय घेतलेला आहे. आता मला वाटतं बरेच निर्णय तुमचे पेंडिंग आहेत. थेट विचारतो, लग्नाबद्दल काही विचार आहे का? तशी काही निमंत्रणं येत आहेत काय, म्हणजे स्थळं येत आहेत, काही चर्चा सुरू आहे का? ते पेंडिंग डिसिजन्स थर्ड अंपायरकडे दिलेले आहेत आणि थर्ड अंपायर माझी आई आहे आणि माझ्या घरचे आहेत, माझे 2 चुलते आहेत. त्यामुळे ते डिसिजन्स थर्ड अंपायरकडे आहेत, मी फक्त खेळतोय. पण अंपायरने सांगितलंय का की आता बघा निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला, किंवा काही असा दोषा लावणं असं आहे? अजून असं नाही. उलट आत्ता हे वय काम करण्याचं आहे, तडफेनं पळण्याचं आहे. किंबहुना इलेक्शनला मी सामोरं जातोय. पूर्ण लक्ष गेली 2-2.5 वर्ष म्हणजे निवडणुकीच्या एकूण नियोजनावरती आमचं केंद्रित होतं. त्यामुळे या बाबतीतचा किंवा वेगळा विचार असा काही झाला नाही. बरं, पण एक मुद्दा असा आहे की तुम्ही वयाच्या लवकरच निर्णय घेतील. बरं, ते तुम्ही काही ठरवलेलं नाही, तुम्ही काही निर्णय घेतलेला नाही, तुम्हाला कोणी भावलेलं नाहीये? नाही. आता गेली 2.5-3 वर्ष जर मी मतदारसंघामध्ये कंटिन्यू फिरत असेल आणि गेली 8 वर्ष मी या प्रक्रियेमध्ये असेल तर मला दुसरं काही करायला वेळच मिळाला नाही. किंबहुना मी इथं फार फोकस्ड राहून काम करू शकलो म्हणून कदाचित आज लोक इतक्या चांगल्या पद्धतीने रिझल्ट देतात. कदाचित डिस्ट्रॅक्शन असतं तर हे रिझल्ट मिळाले नसते. पण एक झालं, ह्या सगळ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाल्यामुळे तुम्ही शिक्षण थांबवलं की शिक्षण कंटिन्यू करताय, काय करताय? नाही, मी शिक्षण पूर्ण केलं. मी ग्रॅज्युएशन